आजच्या रेसिपीचं नाव सांगायची काय गरजच नाही आहे. ही सर्वांची आवडती आणि बघूनच कळतं ही काय आहे ते. इथे मी चिकनला असे कट्स करून घेतले आहेत, म्हणजे जो आपण मसाला लावतो ना तो व्यवस्थित मुरतो. ह्यासाठी तुम्ही अशा प्रकारे कट्स करून घ्या. आता इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतला आहे, त्यानंतर थोडंसं राईचं तेल. जर तुम्ही व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. आता इथे मी लाल तिखट मसाला, मीठ, हळद हे घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये तंदुरी मिक्स मसाला घ्यायचा आहे, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि आता हे सर्व काही मिक्स करून मॅरिनेशनसाठी 3 ते 4 तासांसाठी ठेवायचं आहे. आता ह्या पॅनमध्ये तुम्ही एक फॉईल पेपर सेट करा आणि एअर फ्रायरच्या ह्या पॅनमध्ये आता तुमचे जे चिकनचे पीसेस आहेत ते ॲड करा. हे सर्व ॲड करून झालं की ह्याच्यावर तुम्हाला थोडासा बटर लावायचा आहे. तर इथे मी बटर अशा प्रकारे लावत आहे. तुम्ही बटर थोडासा गरम करून ह्याला लावलं तरीसुद्धा चालेल. आता हे घेऊन आपल्याला एअर फ्रायरला 160 डिग्रीवर हे 30 मिनिटांकरिता आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे ओपन करणार आहोत आणि आता आपल्याला ह्याची जी वरची बाजू आहे ती खालची बाजू वरती करायची आहे. आणि सेम प्रोसेस आपल्याला परत करायची आहे. थोडंसं बटर लावायचं आणि परत एकदा आपल्याला सेम डिग्रीला सेम टाईमसाठी ठेवायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. आता आपण परत एकदा ओपन करणार आहोत आणि तयार आहे आपली एअर फ्रायर चिकन तंदुरी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आता थोडासा बटर घ्या आणि हे गरम असतानाच ह्याच्यावर आपल्याला बटर लावायचं आहे. थोडासा चाट मसाला घ्या, त्याच्यावरती टाका आणि हे गरमागरम मस्त अशा कोणत्या तुमच्या फेवरेट चटणी आहे त्याच्यासोबत किंवा सॉसेससोबत खा किंवा असंच खा, खूप छान लागतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीमध्ये.